माझ्या गोष्टीचं नाव आहे गुप्तधन. एकदा तेनाली रामन त्याच्या बागेत गेला. त्याच्या बागेला पाणी घालायला कोण नव्हते. तर त्याला चिंता झाली की आपल्या बागेला पाणी कोण घालणार. तर तिथे त्याला झाडीमध्ये लपलेले 2 चोर दिसले. मग त्याने विचार केला की आपण अशी युक्ती लावू की काहीतरी गुप्तधन असं विहिरीत टाकून मग ते त्याच्यात विहिरीत जाऊन ते गुप्तधन काढतील आणि पाणी सगळ्या मळ्याला पोचवतील. नंतर मग त्यांनी त्याच्या बायकोला बोलवले. मग त्याची बायको आली आणि ते बोलले कशाला बोलवले मला. तेनालीराम म्हणला हळू बोल, ते झाडेत चोर लपलेत. मग त्याने काय केलं, एक मोठी पेटी घेतली, त्याच्यात मोठमोठे आणि छोटे दगड टाकले आणि ती पेटी उचलून त्या विहिरीत टाकली. त्या चोरांना वाटलं खरंच याच्यात धन आहे. ते चोरांनी पूर्ण रात्री सगळे झोपल्यावर त्यांनी ती विहीर मोकळी केली आणि ते पाणी कुठे ओतायचं म्हणून तिथे त्याच्या मळ्यातच ओतलं. त्याच्या मळ्याला पूर्ण पाणी भेटलं. नंतर मग त्यांनी ते काढली पेटी, तर त्याच्यात दगड होते. हे बघून त्या चोरांना आश्चर्य वाटले. मग तेनालीरामन बाहेर आला आणि त्यांना बोलला, अशीच कधी मला मदत लागली की मी असंच एक पेटी टाकेल विहिरीत. माझी गोष्ट संपली.